नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील महिलांना अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। मित्रांनो, आता येथे राज्य सरकारने राज्यामध्ये येथे माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। तर मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून बऱ्याचशा लाखो महिलांना येथे या योजनेतून फायदा मिळाला आहे। तर या योजनेतून महिलांच्या खात्यात, काही महिलांच्या खात्यात येते 4,000 रुपये, काही महिलांच्या खात्यात येते 1,500 रुपये व काही महिलांच्या खात्यात येते 3,000 रुपये, असे मिळून 7,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये येते राज्य सरकारने ते जमा करण्यात आलेले आहे। एकूण योजनेच्या माध्यमातून 5 हप्ते महिलांच्या खात्यात येते जमा करण्यात आलेले आहे। आता येते 10 ऑक्टोबरपर्यंत दिवाळी म्हणून बोनस 3,000 रुपये महिलांच्या खात्यात देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आता काही महिलांना 1 रुपयासुद्धा मिळाला नाही। महिलांनो, आपण चिंता करू नका। जर आपले ते अर्ज मंजूर असेल आणि आपल्या बँक आधार सीडिंग झालेली असेल तर आपल्याला इथे चिंता करण्याची गरज नाही। 100% आपल्या खात्यामध्ये येते 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्या खात्यामध्ये येते 7,500 रुपये आपल्या खात्यामध्ये येते जमा झालेले आपल्याला दिसेल। परंतु मित्रांनो, आता येते सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी येते मोबाईल गिफ्ट मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे। परंतु मित्रांनो, आता ही काय येते सत्यता आहे, ही माहिती किती टक्के येते खरी आहे, किती टक्के येते खोटी आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। त्याआधी मित्रांनो, ही माहिती आपल्याला जाणायची असेल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, आता नेमकं आता मोबाईल लाडक्या बहिणींना मिळणार काय, याची काय सत्यता आहे। तर मित्रांनो, यासाठी आपण येथे बघू शकता की येथे राज्य सरकारने येथे 2 वर्षाआधी महिलांना येथे मोबाईल देण्याचे येथे GR काढलेला होता। परंतु त्या कोणत्या महिला होत्या? ज्या महिला आशा सेविका आहे, ज्या महिला येथे अंगणवाडी सेविका आहे, ज्या महिला येथे गटप्रवर्तिका आहे। कारण त्या महिलांना येथे त्यांच्या गावाचा व त्यांच्या येथे डाटा जमा करण्यासाठी मोबाईल दिल्यासाठी येथे शासन निर्णय येथे काढलेला होता। कारण मित्रांनो, त्या महिला येथे डाटा जमा करत असतात, तो मोबाईलच्या माध्यमातून डाटा त्यांनी येथे ऑनलाईनरित्या अपलोड केल्यानंतर तो डाटा शासनाच्या अधीन होतो। यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता। परंतु आता येथे लाडक्या बहिणींना हा मोबाईल मिळणार अशी येथे अफवा पसरत आहे। तर मित्रांनो, आता येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यांच्या जिल्ह्यापुरता येथे घोषणा केली आहे की महिलांना येथे मोबाईल देणार आहे। तर मित्रांनो, ह्या महिला कोणत्या आहे? तर यामध्ये येते अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि गटप्रवर्तिका या अशा महिलांना येथे डाटा जमा करण्यासाठी हा मोबाईल देण्यात येणार आहे। परंतु मित्रांनो, आता अशी माहिती समोर आली आहे की आता सर्व लाडकी बहिणींना येथे मोबाईल मिळणार आहे। परंतु मित्रांनो, यासाठी हा कोणत्याही प्रकारचा येथे शासन निर्णय आलेला नाही, कोणत्याही प्रकारचे येथे शासनाने येथे माहिती दिलेली नाही। तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यांच्या जिल्ह्यापुरती यांनी तेथे माहिती दिलेली आहे की येथे महिलांना येथे मोबाईल मिळणार आहे। परंतु ह्या महिला येथे आशा सेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तिका यांच्यासाठी याच्या महत्त्वाच्या कामासाठी हा मोबाईल येथे ते देण्यात येणार आहे। परंतु मित्रांनो, त्यांच्या जिल्ह्यापुरतीच हे माहिती आहे। कारण आता येणारे येथे विधानसभा निवडणुका असल्यामुळे त्यांचे आमदार निवडून येण्यासाठी त्यांच्या विधानसभा मतदारामध्ये येथे काही बी ते आता येथे योजना काढू शकतात आणि महिलांना येथे देऊ शकतात। तर मित्रांनो, आता येथे अफवा आहे अशी आहे की लाडक्या बहिणींना मोबाईल देणार आहे। परंतु मित्रांनो, ही माहिती खोटी आहे की लाडक्या बहिणींना येथे मोबाईल मिळणार आहे। कारण ह्या लाडक्या बहिणी कोणत्या? अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि गटप्रवर्तिका ह्याच महिलांसाठी येथे मोबाईल देण्याचे येथे घोषणा केलेली होती। तर अशा मित्रांनो, येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ आपण बघता, अशा अफवावर आपण विश्वास ठेवू नये आणि इथे अर्ज भरा, तिथे अर्ज भरा, हे कोणत्याही प्रकारे येथे शासनाने येथे माहिती दिलेली नाही आहे आणि येथे GR सुद्धा येथे काढलेला नाही आहे। अशा अफवावर आपण विश्वास ठेवू नये। तर मित्रांनो, अशी महत्त्वाची माहिती होती। माहिती जर आपल्याला खरोखर आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।